जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एसएम क्लासेस एसएम योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा। तर एकंदरीत मित्रांनो आता पीएम किसान योजनेचा अखेर 19वा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो 19वा हप्ता आहे अखेर आलेला आहे आणि प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक फायदेशीर योजना आहे जी पूर्णपणे भारत सरकारद्वारे निधी दिली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा हप्ता दिला जातो आणि या थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केला जातो। आता ई-केवायसी आवश्यक का आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि ई-केवायसी किती प्रकारे केली जाते या संदर्भात सुद्धा नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर निश्चितच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पहा मित्रांनो आपण एक अगोदर जाणून घेऊ की किती प्रकारे आपल्याला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची। तर मित्रांनो ई-केवायसी प्रक्रिया जी आहे तुम्ही 2-3 प्रकारे सुद्धा करू शकता। एक म्हणजे OTP बेस्ड ई-केवायसी अवेलेबल आहे, दुसरं म्हणजे मित्रांनो ई-केवायसी प्रक्रिया अवेलेबल असून आपण OTP बेस्ड ई-केवायसी बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी या दोन्ही प्रकारे ई-केवायसी करू शकता आणि ई-केवायसी करणं अनिवार्य केलेलं आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं सुद्धा गरजेचं ठरणार आहे आणि ई-केवायसी जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये हे जर पैसे आहेत जे 2,000 रुपये जो हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार नाही। त्या अनुषंगाने मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना या योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचंच आहे। तुम्ही जर ई-केवायसी प्रक्रिया केली नाही तर करून घ्या। 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यासाठी ही ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। आपल्या एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।